लसावी, लसावी काढणे. एलसीएम म्हणजे लसावी काढणे. आता लसावी काढण्यामध्ये सगळ्यात पहिले एक बेसिक गणित आपण बघूया की यार जर तुम्हाला साधं विचारलं की 18 आणि 24 एकदम एकदम इझी आहे, सगळ्यात बेसिक गणित आहे. क्लिअर का? कुठल्याही बेसिक पुस्तक तुम्ही जर काढलं पोलीस भरतीचं तरी तुम्हाला भेटून जाईल. तर याचा लसावी तुम्हाला काढायचा. तर लसावी काढायचा कसं बघा सगळ्यांनी. काय करायचं, एक तुम्हाला पाडे देत का पाडे, नक्की का? पण समजा तुम्हाला म्हटलं मी 18 आणि 24 या दोन संख्येचा लसावी काढायचं, तुम्ही एक टॅब्युलर मेथड वापरायची. टॅब्युलर म्हणजे असं टेबल काढायचं. टेबल म्हणजे कसं बघा, एक उभी लाईन जस्ट लाईन ड्रॉ करायच्या, असा कॉलम वाईज म्हणून टाकायचं, कॉलम मध्ये रो बनवायच्या. 18 आणि 24 असं स्वतःच्या पाड्यामध्ये जे पाड्यात आपले विचारायचं हे दोघं कुठल्या पाड्यामध्ये तुम्ही पुढे वाचणार आहे ना, 2 ने भागतील ते मलाही माहिती, 3 ने पण जाईल ते नाही, ठीक आहे. मॅक्सिमम कोणत्या पाड्याने भागतील? 6. येतो का 6चा पाडा? मग 6च्या पाड्याने भाग दिला मी. 6चा पाडा बोला साहित्रिक 18, 6चा पाडा 24 पण बोला 24. आता याचा अर्थ असा आहे की ह्या फक्त 18ला भाग देऊन चालत नाही, दोघांना भाग केला पाहिजे. आता असं करा, समजा इथे काही तुम्हाला विचारलं काहीतरी 27 वगैरे आणि तुम्ही बसला 6च्या पाड्याने भाग देऊ, तर 6च्या पाड्याने भाग दिला 18ला भाग जाईल, पण 27ला भाग जाईल का? मग चालेल का? मग अशा केसमध्ये तुम्ही काय केलं असतं, मग कशाने भाग दिला असता? कशाने? 9ने. मग 9 दुने 18, 9 त्रिक 27. कळतंय का सगळ्यांना काय ते? सध्या तुम्हाला काय विचारलं, 18 काय विचारलं? 18 आणि 24. मग 18 24 दोघांना कशाने भाग जाईल? 6ने. मग साहित्रिक साहिचोक हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत विचारतो मी, या 3 आणि 4ला आणखीन भाग जाईल? नाही जात ना, शक्य नाही ना. आता काय, मग टाकून जायचं. याला म्हणायचं सामायिक अवयव आणि याला काय म्हणायचं दोघांना? असामायिक अवयव. आणि लसावी म्हणजेच काय, तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. मग तेच करायचं खाली त्याचं एलसीएम. एलसीएम इज इक्वल टू हा इथला 6, हा इथला कोण बरं 3 आणि हा इथला कोण बरं 4. या तिघांचा सरळ सरळ गुणाकार करते. सांगा मग गुणाकार कसं आहे करा. साहित्रिक 18, 18 चौक येतो का 12, बरं उलटा गुणाकार करा. चात्रिक 12 जास्त बरं पडतं ना 12च्या पाठाने, ठीक आहे 70. हे अशा प्रकारे करतात 2 अंकी संख्याचं. क्लिअर? चला फटाफट लिहायला घ्या. आपण रफ मध्ये करतो शेवटच्या पानावर 56 आणि 84. 56 आणि 84. या दोघांचा लसावी काढायचा. सांगा मला आता 56 84 दोघांना कशाने भाग जातो? कशाने? 14ने. एखादा व्यक्ती म्हटला नाही वाचता लय मोठं होते 14 ने मोठा पाडा, आम्हाला 11चा पाडा पाठ नाही. आपलं 2-2 ने भाग दिला तरी चालतंय. 2-2 ने 4-4 ने असा छोटा छोटा भाग आहे गरीबांचा, ठीक आहे. आणि एखाद्याला कळलं ठीक झालं की मास्तर 14च्या पाड्यामध्ये दोघं पडत, त्याच्या 14च्या पाड्या बघ देऊ का? मग सांगा 14चा पाडा येतो का? नाही बोला 14चा पाडा बोला. 14 1 14, 14 2 28, 14 त्रिक 14 चौक, आपण 14 चौक 56, 14 पंचे 14 सक, इथे आला 6. परत प्रश्न विचारा स्वतःला की 4 आणि 6ला परत भाग जातो का? जातो. कशात जातो? आपण तो 2 इथे द्यायचा या साईडला. ज्याने भाग द्यायचा त्याला इथे द्यायचं आणि जो भाग दिला त्याला खाली द्यायचा. आता 2चा पाडा बोला. 2 दुने 4, 2 त्रिक 6. आता 2 3ला भाग जाईल का? नाही ना. मग तेच करायचं. हे दोघं सामायिक अवयव आणि हे दोघं कसे बरं असामायिक. या सगळ्यांना उचलायचं, क्लब करायचं, सगळ्यांचा गुणाकार करायचा. जसं इथे केलं होतं मी. इथे 6 3 आणि 4 या तिघांचा मी गुणाकार केला म्हणजे लसावी काढला होता. करेक्ट? इथे सेम करणार आपण. एलसीएम इज इक्वल टू 14 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 करा, गुणाकार करा. 168 येतो ना, जमतो ना भाग द्यायला गुणाकार करायला तुम्हाला कोणा? बरं 14 दुने 28 और 3 दुने 6. 28चा पाडा येत नाही तरी फरक पडत नाही. 6चा पाडा येतो ना आपल्याला. पण 6चा पाडा बोला. चला का मग 6 66 66 48 7 आला 4, 6 दुने 12 आणि 4 100. 12 15 आणि 20. 12 15 आणि 20 या तिघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तुम्हाला मी 2 मेथड सांगितलं. पहिला आपण ह्या मेथडनेच करू. आपण पहिल्यांदा जरा थांबा सगळे, मला करू द्या, माझ्यासोबत करा सगळे प्लीज. वेट अँड वॉच. पहिल्यांदा मी काय करणार, टेबल काढणार. टेबल आता 2 लोकांचं आहे, 3 लोकांचं आहे. सगळे प्लीज बोला माझ्याशी. काय 3 लोकांचं आहे? कोण कोण सांगा ते? 12 15 आणि काय ते 20. आता या 3 लोकांमध्ये एक स्वतःला प्रश्न विचारायचा की तिघांना कशाने भाग जातो का? मग जात नाही तर थांबून द्यायचं का काय करायचं? हे सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर ऐकून घ्या. जर बघा 12 15 20 हे तिघं पण कुठल्या पाड्यात नसतील तर काय करायचं? दोघं बघायचे.
मग दोघं म्हणजे 12 15 कुठल्या पाड्यामध्ये सांगा, कुठल्या 3 4. मग प्लीज सगळ्यांनी बघा बरं, आता मगाशी कसं होतं ते दोघं कुठल्या तरी पाड्यात असायचे, पण आता तसं नाहीये. आता तिघांच्या बाबतीत विचार केला तर कधी कधी तिघं पाड्यात असतात, कधी कधी नसतात. इथे समजा मी 18 दिला असतो ना, 18 तर पाड्यात असतो ते कुठल्या पाड्यात 3च्या. बघा 3च्या पाड्यात 12 येतो, 3च्या पाड्यात 15 येतो, 3च्या पाड्यात 18 येतो. परंतु इथे काय आला आपल्या इथे सध्या 20 ना, तो 20 आल्यामुळे झालं काय, तर 12 15 एका पाड्यात आहे, परंतु त्या एकाच पाड्यात 20 नाहीये ना. मग काय करायचं, 3 ने भाग द्यायचा. बघा काय करतो फक्त मास्तर ते 2-2च्या जोड्या बनवायच्या फक्त. 12 15 पहिला भाग देऊ बघायचा आणि मग नंतर बघू बाकीचं काय ते. चला 3चा पाडा बोला, 312 याला भाग जाईल का? पॉइंट मध्ये द्यायचा का? अजिबात नाही, काहीच करायचं नाही, असंच ठेवायचं ना. या 20ला भाग द्यायचा नाही, हा नियम आहे. नसावी मसावीचा लक्षात घ्या सगळ्यांनी. याला भाग न देता त्याला आहे तसं लिहून घ्यायचं. हा आहे तसा 20 लिहिते. क्लिअर कसं काय ना. आणि परत तोच प्रश्न तुम्हाला लोकांना परत एकदा, आता 4 आणि 5 ला कशाने भाग जाईल का? यांचा कुठाने मिटला का सगळं? अरे यांना भाग जाईल का आता? नाही. 5 आणि 20 ला कशाने जातो? आपण 5 घ्यायचा इथे. आता पटलं का सगळ्यांना काय ते? जोडी जोडीने भाग द्यायचा. पहिला 12 15 दिला, आता पहिला भाग दिला, तिथे 5 राहिला. आता 5 आणि 20 ला भाग द्यायचा. मग 5च्या पाड्यात 4 येत नाही ना, मग त्या 4 ला काहीच न करता असं द्यायचं. क्लिअर सगळ्यांना काय ते? आणि मग आता 5च्या पाड्यात 5 आहे वाटतं, सांगा 5च्या पाड्यात बोला. 5 1 5. 5च्या पाड्यात 20 आहे परत बोला, 5 चोक 20. परत एकदा तेच मी तुम्हाला आतापर्यंत काय काय सांगितलं आणि लक्षात घ्या सगळ्यांनी. तुम्हाला पहिल्यांदा मी म्हटलं या दोघांचं कोणी भाग जाते का बघायचं, नसेल जात या दोघांचं, नसेल तर फर्स्ट आणि थर्ड. आता तुम्ही काय केलं होतं बघा, 12 15 ला 3 ने भाग दिला, 3 12 3 5 15. क्लिअर. मग तुम्ही लोकांनी 20 ला भाग देता येत नाही म्हणून असंच घेतला. मग तुम्ही परत प्रश्न विचारला 4 आणि 5 ला भाग जातो का? जातो का? नाही. मग 5 आणि 20 ला जातो का? कशाने जातो? 5 ने. मग त्या 5 ला इथे द्यायचं. मग 5च्या पाड्यात 5 1 5 आणि 5च्या पाड्यात 5 चोक 20. परत काय करायचं, आता परत तुम्हाला प्रश्न माझा, 1 आणि 4 ला कशाने भाग जाईल का? आणि जाईल का? नाही. 4 आणि 1 ला नाही, परंतु 4 आणि 4 ला कशाने जाईल? त्याला इथे द्यायचं 4. 4 1 4 4 1 4 आणि 1 ला जाईल का? असंच. आता काय घेणे देते 100 आपल्याला, 1 ला भागायची गरज अजिबात नाही. मग काय करायचं, हे सामायिक अवयव आणि हे कसे परत असामायिक, आणि मग या सगळ्यांना क्लब करायचं आणि सगळ्यांचा गुणाकार करून टाकायचा. मग सगळ्यांचा गुणाकार म्हणजे असा येतो, LCM = 3 गुणिले 5 गुणिले 4. यातनं लिहायची गरज का? बरं कोणाला लिहून तरी लिहून टाका तिकडे, काय प्रॉब्लेम नाही मला. कारण 1 गुणिले 1 गुणिले 1 मी दुनिया जरी केली तर काय प्रॉब्लेम फरक पडत आपल्याला. ठीक आहे. मग लिहायची गरज आहे का आपल्याला? लिहू नका. याचा गुणाकार करा. 5 3 15 15 चोक किंवा 4 पंचे 20 3 60 नाहीतर 3 चोक 12 पंचे. गुणाकार कसंही करता येत, उलटा सुलटा बिलटा, पण शेवटी गुणाकारच होणार आहे. क्लिअर का? इथे उत्तर 60. या छापायला मला सांगा, या तिघांमध्ये मोठा कोण? 20. त्या 20 ला मी साईडला लिहून घेतो. 20 चा पाडा बोला. चला 20 चा पाडा. 20 1 20 20 2 40 20 3 60 20 चोक 80. असं 3-4 आकड्यापर्यंत पाडा लिहून घ्यायचा. जर असं काही थोडे 2-2 डिजिटचा आधार 20 25 आकडे असं करू शकतात लोक. आणि मग काय करायचं, स्वतःला विचारायचं की या 20 ला 12 ने भाग जाईल का? अरे जातो का? नाही. बघा ऐका, नसावी म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला तिघांनी भाग केला पाहिजे. सगळे बघून घ्या. 60 ही संख्या 12च्या पाड्यात आहे का? 12 पंचे 60. 15च्या पाड्यात 15 चोक 60. 20च्या पाड्यात आहेच की 20 3 60. म्हणजे ही संख्या अशी असताना नसावी की ज्या संख्येला दिलेल्या प्रश्नात त्या सगळ्या संख्येने भाग गेलाच पाहिजे, म्हणजे नसावी झाला. क्लिअर. आता मग तुम्ही एवढंच करायचं, जर भाग जात असेल ना तर सगळ्यात मोठा पाडा आहे ना, त्या मोठ्या पाड्यात अशी कुठली संख्या बघायची ज्या संख्येला सगळ्यांनी भाग जाईल, त्याला म्हणतात नसावी दुसऱ्या भाषेमध्ये. आता 20 चा पाडा जर म्हटलं मी, 20च्या पाड्यामध्ये 20 ला काही 12 ने भाग जात नाही. 40 कडे गेलो, 40 ला 12 ने भाग जाईल का? नाही. आता परंतु जर मी 60 कडे आलो त्याला 12 ने भाग जाईल का? अरे जातो का? 12 पंचे 60. आणि ऐका, 12 ने भाग गेला म्हणून मी चालत नाही, 15 ने गेला पाहिजे. 15 ने पाड्यात जातो का? भाग चेक करा. 15 चोक 60. जर का या मोठ्या संख्येच्या पाड्यामधल्या एखाद्या संख्येला उरलेल्या बाकी सर्व संख्येने भाग जात असेल तर ती संख्या म्हणजे नसावी होती. मग तुम्ही मला म्हणाल की मास्तर मग ठीक आहे ना, 120 60 आला की 120 पण येणार आहे, कारण इथे 100 येईल आणि आता काही बरं 120. आता 120 ला 12 ने भाग जाईल का? आज जातो का नाही बघा. 12 नाही 20 असेल तेवढं जाणं पाहिजे, किंवा बाकी येत नाही तर ऍटलीस्ट आपल्याला 12 1 12 आणि 12 नाही 20 पाठ असेल. बरं मग आता तुम्ही सांगा 12 ने भाग जातो की नाही? जातो. बरं 15 ने भाग जातो की नाही सांगा? 15 8 20 असेल, म्हणजे यांना 15 ने भाग जातो. मग तुम्ही बोला मास्तर मग 60 नको आम्हाला 120 पाहिजे. नाही. नसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजन, ज्याला विभाज्य म्हणतात. विभाज्य लक्षात घ्या सगळ्यांनी. सो 60 लहानात लहान कोण? 120 लहान का 60 लहान? म्हणून लहानात लहान संख्या घ्यायची म्हणजे त्याला नसावी म्हणतात. तर ही झाली तुमची कन्सेप्ट. अजून एक क्वेश्चन घ्या आणि मग आपण आपल्या चॅप्टरकडे वळूया. 9 18 आणि 24
सांगा तिघांना कशाने वागचे? अरे बोला की लोक 3 ने ना, म्हणजे 3 लिहायचं बघा ना लेकरांना सांगायचं. आता कसं करतो मास्तर बघा, या मेथडने गेलो तर 3 ने तिघांना वागतो. 3चा पाडा घ्यायचा. बोला 3चा पाडा बोला. 3 त्रिक 9 बोला. 3 सग 18 बोला. 3 8 24. आणि मग काय करायचं, आता काय करायचं, तिघांना बाजूला वागायचं. 3 ला 6 ला 8 ला भाग जाईल का तिघांना? अरे तिघं कुठल्या पाण्यात आहेत का? नाही. मग 3 आणि 6 आहे का? 3 आणि 6 कुठल्या पाण्यात आहे? 3च्या. त्या 3 ला इथे लिहायचं. चला 3चा पाडा बोला. 3 एक 3 3 2 6. बरं 8 ला भाग जातो का? नाही जात. मग काय करायचं, ऍज इट इज द्यायचा. जसा दिसतोय तसा, असतोय तसा. क्लिअर कसं काय ना? आता परत प्रश्न तुम्हाला लोकांना वाद असेल, आता 2 आणि 8 ला कशाने भाग जाईल? कशाने? 2 ने. त्या 2 ला इथे लिहायचं. कळतंय कसं काय ना? मग 2 ते 1 ला भाग जाईल का? अरे जाईल का? नाही. याला काहीच नाही करायचं, कारण 1 ला काही करायचं नाही. असं लास्ट पण लक्षात घ्या सगळ्यांनी. चला 2 ने बोला. 2चा पाडा बोला. बेचो 8. आता परत एक प्रश्न तुम्हाला लोकांना, 1 आणि 1 ला भाग द्यायची गरज? अरे गरज आहे का? नाही. 1 आणि 4 ला? नाही. अरे गरज आहे का? नाही. मग ह्या 4 आणि 1 ला त्याला येते. मग मला वाटतं आता भाग द्यायचं काही थांबून टाका, गरज नाही काहीच. आपण या सगळ्याला उचलायचं. याला म्हणायचं सामायिक अवयव, याला काय म्हणायचं असामायिक अवयव, आणि सगळ्यांचा गुणाकार सरसकट काय असेल ते. चला बोला. 3 गुणिले 2. एक एक लिहितात का कधी? नाही लिहित. आणि गुणिले कोणतो इकडचा? 4. चला करा गुणाकार गरिबांचा. 3 त्रिक 9 9 दुने 18 चोक बनवायचा. चला 24 एक 24 24 दुने 48 24 त्रिक असे 2-4 पाड्याला तर कळतोच आपल्याला काय ते. बरं 24 ला 9 ने भाग जाईल का? अरे जातो का? नाही. 24 ला नसावे जायचं काही उद्या. मग 48 ला 9 ने भाग जाईल का? अरे जातो का? नाही जात. चला 72 ला 9 9 8 72 18 ने. अरे बोला की जातो. 100% 72 नसावी.